नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींनो, डबल तुम्हाला लाडकीने महत्त्वाचा मोठा डिगीने फायदा होणार आहे. कारण की बहिणींनो, आजच आणि आत्ताच मंत्री आदिताई तटकरे यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली आहे आणि आज बहिणींना डबल लाडकीने गुड न्यूज दिलेली आहे. डबल गुड न्यूज अशी बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर बहुतेक अशा माता भगिनी की ज्या बहिणींचे पैसे ह्या ठिकाणी बंद झालेले आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. कारण की बहिणींनो, ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, अशा प्रत्येक बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की त्यांना पुन्हा एकदा आता पैसे जमा होणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना पैशा ठिकाणी आलेले तर अशा बहिणींना आता ठिकाणी जानेवारीचा हप्ता ठिकाणी जमा होणार आहे. त्या संदर्भात त्यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला डबल अडकीने गिफ्ट पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. तर तुमचा जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन माहितीला सुरुवात करतो. संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघूया. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला प्रत्येक बहिणीने हाईप करायचं आहे. अगोदर लाईक करा, लगेच तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनाला क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त पहिल्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्रत्येक बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, राज्यामधील महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी राज्य सरकारने साधारण 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची घोषणा कधी झाली होती? तर साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. त्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे. किती रुपये मिळतात बहिणींनो? 1,500 रुपये मिळतात की 3,000 रुपये मिळतात? जर बघायला गेलं तर तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. आणि हे 3,000 रुपये म्हणजे काय, ते एका महिन्याचे नव्हते, तर 3,000 रुपये तुम्हाला 2 महिन्यांचे मिळून एकत्र जमा झालेले आहेत. पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्हणजेच दर महिन्याला 1,500 रुपयेच पाठवले जात आहेत. ठीक आहे. आता बघा, त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम दर महिन्याला जमा होते. ही योजना सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. कारण की कधी पैसे, कधी KYC, तर कधी काही. म्हणजेच काय, विरोधकांनी ह्या योजनेवर बरीच या ठिकाणी टीकाही केलेली आहे. मात्र राज्यामधील कोट्यावधी महिलांना साधारण 1.5 वर्षापूर्वी दरमहा हक्काचे 1,500 रुपये या ठिकाणी मिळत असून त्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदाही या ठिकाणी झालेला आहे. आता या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचं उघडकीस आल्यावर त्या आळा घालण्यासाठी KYC करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि कोट्यावधी महिलांनी हे अपडेटेशन केलेले आहे. आता बघा, राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती अपडेट अशी आहे की महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे आणि त्यावर कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर लाडक्या बहिणींनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करत नमूद केलेली आहे. म्हणजेच काय, तर बहिणींनो, तुम्हाला जे काही पैसे आलेले नाही आहे, तर त्यामध्ये तुमचं प्रमुख कारण होतं की तुम्ही KYC करताना चुकीच्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला ठिकाणी पैसे आलेले नव्हतं. चुकीच्या ठिकाणी तुम्ही उत्तर दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला पैसे आले नव्हतं. आता तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवर कॉल करून संपूर्ण माहिती घेता येणार आहे की तुम्हाला पैसे येणार की नाही. तर बहुतेक बहिणींना आता ठिकाणी पुन्हा एकदा पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्या बहिणी जर पात्र असतील तर त्यांना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे. आता तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जारी केलेला आहे. तर बघा, मंत्री आदित्य तटकरे यांनी X म्हणजेच पूर्वीचं ट्विटरवर एक पोस्ट लिहून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे. आता बघा बहिणींनो, विशेष हेल्पलाईन नंबर कोणता आहे? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ हा स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झालेल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर या ठिकाणी निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर 181 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला जी काही अडचण असेल, जे काही प्रश्न असेल, त्याचे तुम्ही निवारण करू शकतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही झाली पहिली महत्त्वाची गुड न्यूज. आता तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहे. डायरेक्ट तुम्ही थेट या नंबरवर कॉल करायचे. काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना विचारायचं आहे. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी महत्त्वाची गिफ्ट असं आहे, महत्त्वाची गुड न्यूज आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की डबल गुड न्यूज. तर डबल गुड न्यूज अशी बहिणींनो, की ज्या बहिणींचे पैसे हे बंद झाले, ज्या बहिणींना लाभ हा मिळत नाही आहे, तर अशा बहिणींच्या ठिकाणी
पडताळणी केली जात आहे. म्हणजेच त्या बहिणींची प्रत्यक्षपणे या ठिकाणी पडताळणी केली जात आहे आणि त्या बहिणींना पुन्हा एकदा लाभ सुरू करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तिसरी गुड न्यूज तुम्हाला देतोय की ज्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तिन्ही अपडेट तुम्हाला मी सांगितलेला आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.